ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जय जय श्री गणराज, जय जय श्री गणराज महागणपतये नमः। ओम गंगणपतये नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गोपीश गोपेश भवार्णवेस्मात्, अनंत नारायण रक्ष रक्ष। अनंत नारायण रक्ष रक्ष। गोपाल कृष्ण महाराज की जय। हरये नमः, हरये नमः, हरये नमः। शिवशरणार्थ। जय जय शंकर, जय सद्गुरुनाथ। स्वामी समर्थ महाराज की जय। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। पंचाचार्य महाराज की जय। डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराज की जय। हरये नमः। तर आज जी सुरुवात केली आहे, आजचा दिवस त्या ठिकाणी वैशाख अमावस्या आहे, शनी जयंती म्हणलेली आज, आणि त्या दिवशी आज व्हिडिओ करायचा प्रयत्न चालू आहे। आणि आजचा जो विषय काय आहे, तर आजचा विषय आहे, तर माझ्या मित्राशी बोलताना कमळ हा शब्द निघाला आणि त्याच वेळी एक शुभ पक्षी दिसला मला। मग कमळावरून काहीतरी बोलायचं असं ठरलं होतं, आणि मग त्या ठिकाणी म्हणलं महालक्ष्मी मातेबद्दल बोलावं। नंतर म्हणलं की नारायण प्रभू राहिलेत, त्यांचं कमल नयनच म्हणतात ना, नारायण प्रभूंना काय म्हणतात, कमल नयन, किंवा त्यांना कमल मुख त्यांचं म्हणतात, कमल चरण असतात त्यांचे, सर्वांग यांचं कमल स्वरूप आहे, अशा त्या नारायणाचं आज स्मरण करायचंय, सत्यनारायणाचं स्मरण करायचंय। मग आज सत्यनारायणाचं त्या ठिकाणी महत्त्व गायचंय। ह्याच्या मागचं कारण पण कसं आहे, सत्यनारायणच का, तर आमचे जे एकदम जवळचे मित्र आहेत, रुद्राक्ष स्वामी, रुद्राक्ष गुरुजी आमचे आहेत जे, तर त्यांनी मला फोन करून सांगितलं आणि त्यांनी पोस्ट पण टाकली की स्वामी सत्यनारायणची कथा तुमची आम्हाला खूप आवडते, ते एकदा सांगा तुम्ही। आणि मग त्यांची इच्छा आता पूर्ण होतीये, नारायणांची इच्छा आहे, म्हणजे आता आपण करणार निमित्त मात्र आहोत, भगवंतांची काय इच्छा आहे त्याप्रमाणे होत असते। तर आज नारायणाबद्दल बोलू, सत्यनारायणबद्दल। मला व्हिडिओ करण्याची जी इच्छा झाली ना, तर त्याच्या मागं मी हेतू काय आहे मुख्य, तर पहिला व्हिडिओ केला, 1-2 व्हिडिओ झाले, छोटे झाले, आणि तिसऱ्या व्हिडिओ केल्यानंतर माझा मित्र आहे एक प्रसाद म्हणून, प्रसाद नाव आहे त्यांचं, आणि प्रसादला मी तो पाठवला बघायला। तो म्हणला खूपच आवडलं मला, तुमचं जे बोलणं जे आहे ते खूप छान वाटलं। त्यानं मला सांगितलं, पण त्यानं मला एक गोष्ट अशी सांगितली की गुरुजी, तुम्ही ज्यावेळी बोलायला सुरुवात करता आणि तुम्ही बोलता त्यावेळी काय घडतं की तुमचं मन मोकळं होतं, तुमच्या मनात जे साचलंय, तुम्ही जे काही चिंतन केलंय, तुम्ही जे काही वाचलं असेल, किंवा तुम्हाला काय बोलायचंय, ते बोलण्याचं माध्यम तुम्हाला हे सुंदर मिळालंय, तुम्ही हे सोडू नका। तुम्हाला कोणी बघो न बघो, तुम्ही बघा फक्त व्हिडिओ, किंवा आणखी तुमची 4-5 ओळखीच्या लोकांनी जरी बघितलं तरी झालं, पण तुमचं मन मोकळं होतंय, तुम्ही कुठेतरी तुमचं मन व्यक्त करताय आणि तुमचं मन हलकं होतंय, ह्याच्यापेक्षा मोठं म्हणजे खूप सुंदर चाललंय। म्हणून तुम्ही नक्की व्हिडिओ करा, असं मला त्यानं सांगितलं, आणि ते मला इतकी गोष्ट पटली, त्यामुळं मी खरं हे जास्त लक्ष देऊन घेतले, आणि लोकांना आवडतं पण बोलणं। आणि बरेच जण म्हणले की खूप वेळ लागतो, खूप मोठा व्हिडिओ होतो, अर्धा-पाऊण तासाचा होतो, 1 तासाचा व्हिडिओ होतो, मग तेवढं कोण बघत नाही म्हणे आज रीलमुळं। पण रील बघणं म्हणजे काय, तर रील बघणं ही एक थोडी खराबच सवय आहे, अस्थिरपणाचं लक्षण आहे। म्हणजे एका ठिकाणी, म्हणजे आता विद्यार्थ्यांना खूप गरज असते एका ठिकाणी बसून संपूर्ण तास 2 तास सलग ऐकण्याची त्यांची क्षमता वाढली पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे। आणि टेक्नॉलॉजी काय करते की छोट्या रूपात संक्षिप्त रूपात असं ते मुलांना सवय लावते, पण ते चुकीचं आहे।
एकाग्रता भंग होते. एखादी गोष्ट सलग तास 2 तास ऐकणं, तुमचं जे एकाग्रता म्हणतात किंवा तुमचं स्थिरपणा म्हणतात ते खूप महत्वाचं आहे. कामं पण लोक नोकऱ्या पकडतात, लगेच बदलतात, दुसरी मिळाली की तिसरी मिळाली की. एका ठिकाणी स्थिर राहून काम करणं ह्यात काय महत्व आहे ना, ते ज्यांनी खूप पूर्वीच्या काळी एकदा नोकरी पकडली की 8-8, 10-10, 15-15 एक एक नोकरी दुसरी एकदा चांगली लागली की पार तिथंच रिटायर व्हायचे. त्याचं महत्व खूप मोठं आहे. आणि ठीक आहे, पूर्वीच्या काळची वेगळी परिस्थिती, आताची वेगळी आहे, पण स्थिरपणा पाहिजे. तुम्ही बोललेलं तासभर बसून शांत ऐकण्याची जी एकाग्रतेची जी शक्ती आहे, ही सवय लागली पाहिजे. ही खूप चांगली सवय आहे. विशेष म्हणजे महत्वाचं एवढंच आहे की हे खूप चांगली सवय आहे आणि ही चांगली सवय मुरली पाहिजे. ह्याच्यासाठी छोटे व्हिडिओ बनवायचेच नाही. बघायचे असेल तर पूर्ण मोठे बघा. ज्यांनी बघितला त्यांचं कल्याण, ज्यांनी नाही बघितला त्यांचं पण देवा कल्याण कर. आमचं काय असं काही नाही. पण या ठिकाणी छोटे व्हिडिओ होणारच नाही, मोठेच व्हिडिओ होणार. आणि आजचा विषय काय तर सत्यनारायण. नारायणाच्या बद्दल बोलायचंय. तर सत्यनारायण, हा सत्यनारायण काय आहे तर हा अत्यंत गोड देव आहे. अत्यंत भक्तीनं पूजा याची केली जाते, श्रद्धेनं पूजलं जातं. सगळ्यांचा आवडता इतका लाडका देव आहे की तुम्ही वाढदिवस असला सत्यनारायण पूजा, गणपती बसले सत्यनारायण पूजा. तसं गणपती बसल्यानंतर त्या ठिकाणी सत्यनारायण पूजा नाही करायला पाहिजे. त्यावेळी गणपतींची जी पूजा आहे सत्यविनायक, ती पूजा केली पाहिजे. कारण त्या वेळात गणेशाच्या लहरी खूप जास्त असतात. पण लोकांची एवढी ती दर पौर्णिमेला पूजा करून किंवा जिथं जाईल तिथं फक्त पूजा म्हणलं की सत्यनारायणशिवाय दुसरा शब्दच येत नाही. त्यामुळं ते होतं तसं. पण गणपती बसले सत्यनारायण, वाढदिवस असला सत्यनारायण, नवीन व्यवसाय सुरू केला सत्यनारायण, गृहप्रवेश केला सत्यनारायण, वास्तुशांती झाल्यानंतर सत्यनारायण, किंवा कुठलंही आनंदाच्या क्षणाला यात्रा करून आले सत्यनारायण, गंगा पूजन सत्यनारायण. म्हणजे प्रत्येक क्षणाला श्रावण महिना सत्यनारायण, मार्गशीर्ष महिना सत्यनारायण, प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण. हे सत्यनारायणची पूजा एवढी प्रसिद्ध आहे की घरोघरी केली जाते. इतकी इतकी दिव्यात्मक ही पूजा, सगळ्यांची अत्यंत आवडती पूजा आहे. आणि लोक हुशार आहेत की एकदा सत्यनारायणची पूजा वर्षातून एकदा एक केली घरात की अख्खं वर्ष हा देव धनधान्य, पुत्रपौत्र, श्री समृद्धी, आरोग्य, समाधानानं समृद्ध करून टाकतो. अख्खं वर्ष सुखात जातं. कारण विष्णूंची पूजा आहे, नारायणाची पूजा आहे. आणि ह्या ठिकाणी लक्ष्मी येणारच. आणि ही लक्ष्मी कशी येणार तर ही नुसतीच लक्ष्मी आहे का तर ही संतोषाची लक्ष्मी आहे, ही समाधानाची लक्ष्मी आहे, अष्टैश्वर्याची लक्ष्मी आहे, ही आदि लक्ष्मी आहे, ही धान्य लक्ष्मी आहे, ही सौभाग्य लक्ष्मी आहे, ही संतान लक्ष्मी आहे, ही त्या ठिकाणी शक्ती लक्ष्मी आहे, म्हणजे त्या ठिकाणी रक्षण करणारी लक्ष्मी आहे, अन्नपूर्णा रूपातली लक्ष्मी आहे. अशी ही लक्ष्मी घरात येणार. कारण नारायणाचं पूजन आहे ना, सत्य रूपातलं नारायण आहे. तर आता ती कथा कशी आहे तर ही कथा नैमिषारण्याची आहे. नैमिषारण्य जे आहे सीतापूर त्या ठिकाणी जिल्हा आहे, सीतापूर जिल्हा, आणि लखनौच्या जवळ आहे. आणि हा संपूर्ण नैमिषारण्य, संपूर्ण भारत जो आहे, भारत प्रांत, तो खूप 7 अरण्यांनी व्यापलेला आहे. आणि आपण जे राहतो ते कुठलं अरण्य नाही, त्या ठिकाणी हे दंडकारण्य महाराष्ट्र जे आहे ते दंडकारण्य देतं. आणि ही कथा जी घडली ती नैमिषारण्यातली कथा आहे. आणि त्या ठिकाणी किती ऋषी राहतात तर 88,000 पेक्षा जास्त ऋषी गुण्या गोविंदानं राहतात. अत्यंत भावंडासारखे, एकमेकाशी अत्यंत प्रीतीनं राहणारे. आणि त्या ठिकाणी वसुधैव कुटुंबकम, सगळं जग एकच आहे. आणि सगळे भावंड गुण्या गोविंदानं त्या नैमिषारण्यात सुखानं राहतात. आणि त्याच ठिकाणी त्या ठिकाणी काय होतं की सगळे ऋषीमुनी ब्रह्ममुहूर्ताला उठणार, योग साधना, प्राणायाम, ध्यान धारणा अत्यंत आवड असलेले ऋषीमुनी त्या ठिकाणी सूर्योदय झाला की तिथं गोमती नदीमध्ये स्नान करायचं. आपल्याला पोट भरण्यासाठी जे लागतं ते आणण्यासाठी त्या नैमिष अरण्यात जातात. नैमिष अरण्यातनं काय आणतात, झाडावरनं पडलेली फळं आणतात, कच्ची फळं तोडत नाही. आणि त्या ठिकाणी औषधासाठी म्हणून फक्त हिरवी झाडं तोडली जातात किंवा देवाला वाहण्यासाठी पत्री म्हणून, अन्यथा हिरवी झाडं तोडली जात नाही. आणि त्या ठिकाणी हिरवी झाडं तोडली जात नाहीच तिथं. आणि या ठिकाणी वाळलेली झाडं तोडतात. आणि संध्याकाळी सगळेजण एकत्र येतात, फलहार घेतात आणि सगळे एकत्र कुठे भेटतात, सुत्त नावाचे जे गुरु आहेत, गुरु गादी आहे, परंपरा आहे ती. आणि त्या ठिकाणी सगळेजण एकत्र बसतात. आणि ते सूत जे आहेत रोमहर्षांचे चिरंजीव आहेत, ते रोमहर्ष ऋषीमुनी येते, त्यांचा मुलगा आहे. आणि व्यासांचा लाडका शिष्य आहे, ते व्यास परंपरेतला आहे. त्या ठिकाणी व्यास गादी, व्यास म्हणजे काय, व्यास म्हणजेच वर्तुळाची सगळ्यात
मोठी लांबी जी आहे त्याला व्यास म्हणतात. व्यास म्हणजे एवढं मोठं ज्ञान आहे. एक वेद होता त्याचे 4 भाग करणे, सगळे पुराण ज्यांनी रचले, सगळ्या प्रकारचं ज्ञान ज्यांच्यापासून खरं आपल्यापर्यंत आलंय. उच्चिष्ट म्हणजे उष्ट, म्हणजे त्यांनी ते काय केलेलं आहे, हे सगळं ज्ञान सोपं करून टाकलेलं आहे. हे अध्यात्म जितकं अवघड होतं सगळं सोपं, पुराण सगळे जे ग्रंथ जे सिद्ध केलेले आहेत ते व्यासांनी सोपे केले आहेत, सगळे पुराण ग्रंथ. आणि त्यामुळं त्या व्यासांचा जो शिष्य आहे सुत, आणि काही म्हणतात की ती गुरु परंपरा आहे, म्हणजे ती गुरु परंपरेला सुत असं म्हटलं जातं. सुत म्हणजे एक व्यक्ती नाही असं पण म्हटलं जातं. आणि या ठिकाणी हे नैमिषारण्याचं वैशिष्ट्य काय आहे तर, एकदा सगळे ऋषीमुनी देव ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांना प्रार्थना केली की आम्हाला असं एक ठिकाण द्या की ज्या ठिकाणी आम्ही यज्ञयाग करू, जिथं पारायण करू, नामस्मरण करू, भक्तीसाठी जे काही लागतं तप करू, यात्रा करू, आणि जे काही देवाची पूजा अर्चा सगळं जे आहे आध्यात्मिक ते सगळं करण्यासाठी एखादं ठिकाण द्या. त्यावेळी ब्रह्मदेवाने एक चक्र सोडलं आणि ते चक्र निमिषभर एका ठिकाणी थांबलं आणि पुढं ते चक्र निघून गेलं. आणि जिथं निमिषभर थांबलं तेच निमिषारण्य, नैमिषारण्य. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, मध्य प्रदेश या सगळ्या थोड्या थोड्या भागांचा, राज्यांचा भाग म्हणजे ते नैमिष अरण्य, जंगल आहे. आणि त्या ठिकाणी सगळे ऋषीमुनी त्या सुतांच्या दारात बसलेत, अत्यंत भक्तीनं बसलेत. कारण रोज प्रवचन ऐकून ऐकून इतकं पवित्र झाले अंतःकरण, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीत. सगळे धार्मिक ग्रंथ त्यांचा वापर करून त्या ठिकाणी सगळ्या प्रश्नांची, सगळ्या ऋषीमुनींना जे प्रश्न पडायचे त्या प्रश्नांची उत्तरं सगळ्यांना मिळालेत. सगळे सुखाने आहेत, सगळ्यांना आरोग्य प्राप्त आहे, सगळ्यांना धनप्राप्ती आहे, सगळ्यांना सगळ्या प्रकारचं सुख, समाधान, बुद्धीतच त्यांना सगळ्यांना शांती प्राप्त झालेली आहे. आणि मग कधी संध्याकाळ होती आणि कधी ते सुतांच्या समोर बसतो, सगळ्यांची भेट होती. मित्रपरिवार, मित्र खूप महत्वाचे असतात, मित्र भेटले पाहिजेत, सगळे मित्र रोज भेटले पाहिजेत. थोडा वेळ त्यानं मित्र दिसला की खरा आनंद होतो. आपलं कोण असतं, आपला सखा भगवंतांचं. अर्जुनाचं इतकं भाग्यवान अर्जुन आहे की त्यांचा सखा कोण होता, भगवंत गोपाल कृष्ण त्यांचे सखा होते. किती भाग्यवान आहे. असं सखा पाहिजे, मित्र पाहिजे. मित्र असला ना की जे जीवनाला गोडवा असतो ना तो वेगळाच असतो खरं. आणि चांगला मित्र मिळणं पण 100 मित्र असण्यापेक्षा 2 असावेत, 1 असावा, पण तो असा पाहिजे ना की मित्रच. आणि या ठिकाणी सगळे ऋषीमुनी एकत्र एकमेकाला भेटायचे, मित्र भावंड, आणि सगळे विचारपूस, एकमेकाची काळजी घ्यायची, प्रश्नांवर चिंतन व्हायचं. आणि मग सुत त्यांच्या नेहमीप्रमाणे आसनावर बसले आणि आज काहीतरी सांगायला सुरुवात करणार. पण काय आहे ते नेहमीच अरण्य होतं ना, ते असं वाटतं आपल्याला ते अरण्य आणि तिथं कथा चालते. ते त्या काळचं विश्वविद्यालय आहे, ते ज्ञानपीठ आहे, ते सगळ्यात मोठं ज्ञानपीठ त्या काळातलं होतं. ते इतकी चर्चा ज्ञानावर, आत्मज्ञानावर, विज्ञानावर तिथे इतकी चर्चा व्हायची. असं ते ठिकाण आहे, खूप मोठं आहे, समृद्ध ठिकाण आहे ते. आणि अजून सुद्धा ती परंपरा तेवढ्या काळात 7-8 हजार वर्षापूर्वीची कथा आहे, तेवढ्या काळापासून अजून सुद्धा ती परंपरा चालू आहे. आणि ते समस्त ऋषीमुनी काय करायचे, त्या ठिकाणी शांत बसले. आज सुत काय सांगणार, तेवढ्याच शौनक ऋषी जे आले ते प्रवास करून त्यांनी प्रार्थना केली, सुता आणि तुम्ही बयान लहान आहे आमच्यापेक्षा, पण तरी सुद्धा ज्ञानानं दीर्घ आहात, मोठे आहात, आणि कृपा करा. आणि त्या देवाचा आम्ही जप केलाय, तप केलंय, पारायण केलंय, नामस्मरण केलंय, यात्रा केलंय, सगळं केलंय, पण तो देव दर्शन देत नाही. कृपा करून सांगा, त्याचं दर्शन कसं प्राप्त होईल, कृपा करून सांगा. त्यावेळी सूत हसले आणि म्हणाले, तुमची भक्ती खूप वाढली आहे, त्यामुळे तुम्हाला असे चांगले, उत्तमातले उत्तम चांगले प्रश्न पडतात. तुम्ही खरंच धन्य आहात. आणि देवाचं दर्शन प्राप्त व्हायचं म्हणजे काय, तर हा जीवात्मा जन्म मृत्यू हे चक्र चालूच आहे. आणि ह्या चक्रामध्ये फिरत बसला हा जीवात्मा. आणि ह्या चक्रातून देवा मोकळं कर, कारण अनेक प्रकारची जन्म आहेत, कीटकांपासून मनुष्यापर्यंत 84 लक्ष प्रकारचे आहेत. आणि शेवटी गायीचा जन्म मिळतो, आणि गायीच्या जन्मानंतर मग मिळणारा जन्म आहे तो भाग्यानं मनुष्य जन्म. इतकं दुर्लभ आहे म्हणतात की पुण्य आणि पापाचं वजन केलं जातं, समान व्हायला पाहिजे. अगदी पुण्य आणि पाप समान होतं त्यावेळी मनुष्य जन्म मिळतो. म्हणजे सोनाराच्या वजन काट्यामध्ये त्याचं वजन केलं जातं, साधे सुद्धा नाही, इतकं सूक्ष्म त्याचं वजन केलं जातं. आणि मग त्या जीवाला, भाग्यवान जीवाला मनुष्य जन्म मिळतो. आणि त्या मनुष्य जन्मात त्या ठिकाणी काय असती, भक्ती करता येते, खरं काय ते समजता येतं, सद्गुरूंना शरण जाता येतं. आणि आत्मा, प्राणी म्हणजे काय, आपण प्राण्यापेक्षा वेगळं आहे हे सिद्ध करण्यासाठी संस्कार आहेत. आपण काहीतरी वेगळे आहोत, आपण बुद्धी प्राप्त झालेली आहोत. त्यामुळं ह्या बुद्धीचा उत्तमातला उत्तम, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ वापर कसा करता येईल
तर विश्वाचा नाश करण्यासाठी नाही, विश्वाचा कल्याण करण्यासाठी. कारण सत्य आहे, सत्य आहे आणि चांगली भावना आहे म्हणून बुद्धी आहे. आणि किती माणसाचं आयुष्य किती असतं, जास्तीत जास्त 100 वर्ष. त्याच्यापर्यंत माणसं असून तरी काय उपयोग आहे का? नाहीच ना. मग आपण काय असे 1000 वर्ष जगणार आहे का कुठल्या गोष्टी जास्त खोलात विचार करण्यासाठी? जे महत्वाचं आहे, जे निर्मळ आहे, पवित्र कसं होता येईल असा विचार केला जातो ना. आणि या ठिकाणी समज त्या ठिकाणी सूत म्हणतात की त्याबद्दल एक घडलेली कथा सांगतो तुम्हाला. तर ती काय कथा आहे तर नारद ऋषी आणि भगवान विष्णूंची कथा आहे. आता एक कथेचं महत्व काय असतं की सगळ्या कथा आहेत म्हणजे धार्मिक ग्रंथ आहेत सगळे. आता सत्यनारायणची जी कथा आहे ना तर त्याचं पण आता पूर्वीच्या काळी म्हणजे एका संस्कृतच्या ग्रंथामध्ये शब्दकोशामध्ये सत्यनारायण ह्याचा अर्थ श्री नारायणाची विशेष पूजा असा काहीतरी आहे. त्यामुळं 150-200 वर्षापूर्वी ही पूजा जास्त प्रचलित नव्हतं असं म्हणलं जातं. कलकत्त्यामध्ये सत्यपीर नावाची पूजा होती. पूर्वीच्या काळानुसार आजची परिस्थिती आणि पूर्वीची परिस्थिती काळानुसार त्या ठिकाणची माहोल बदलत असतो. ठिकाणाचं त्या ठिकाणी काळ किती कुठल्या शतकात होते ते महाराजांच्या काळातलं काळ कसा होता, किती भयावह होता. महाराजांनी ज्यावेळी आल्यानंतर स्वराज्य स्थापन केल्यानंतर किती सुखी झाली माणसं. त्याच्या अगोदर किती आक्रमक म्हणजे आक्रमकांनी एवढं अवस्था करून ठेवली होती की सगळ्यांना म्हणजे एवढ्या त्या आक्रमणामध्ये एवढे ग्रंथ राहिले, एवढं ज्ञान राहिलं, एवढी भक्ती राहिली, एवढा धर्म राहिला. हेच किती महत्वाचं आहे माहिती का. त्यामुळे त्या काळात कसं काय होतं कसं नाही होतं ह्याचं चिंतन अवघडच आहे करणं. पण आत्ता काय अनुभव आहे तर आता सगळ्यात जास्त पूजला जाणारा देव कुठला तर सत्यनारायणच आहे ना. तर या ठिकाणी सगळ्यांनी जी ह्या ग्रंथाला म्हणजे पुस्तकांना काय महत्व असतं त्यांना अक्षय वाङ्मय म्हणतात. त्यांना काय म्हणतात अक्षर वाङ्मय किंवा अक्षय वाङ्मय. ह्याला का म्हणतात अक्षय वाङ्मय? त्याच्या मागचा आता समजा आपण पेपर आणला, दुसरं वाचून झालं की दुसऱ्या दिवशी तो रद्दी जातो. चांगल्या लेखकाचं पुस्तक आणलं एकद्याच चांगल्या लेखकाचं तरी वाचल्यानंतर ते पुस्तक पण रद्दी जातं किंवा कुठे कपाडात पडून राहतं, नंतर ते रद्दी जातं. पण धार्मिक ग्रंथ जे आहेत ते रद्दीत नाही टाकली जात. तर ती आणल्यानंतर त्याचं वाचन केलं जातं, त्याचं नामस्मरण केलं जातं, त्याचं पारायण केलं जातं, त्याच्यावर चिंतन केलं जातं. म्हणजे ग्रंथ अभ्यासायचा असतो, चिंतन करायचं. गीता अभ्यासावी, गीता अभ्यासावी, दासबोध अभ्यासावा, भागवत अभ्यासावं. आणि हे जे अनंत ग्रंथ आहेत ह्यांना विशेष काय महत्व आहे तर ही प्रश्न आणि उत्तरापासून निर्माण झालीत. म्हणजे भगवंतांना भक्तांनी प्रश्न विचारलेत किंवा सद्गुरूंना सत्शिष्यांनी प्रश्न विचारलेत आणि त्याच्यावरती भगवंतांनी उत्तर सांगितलं किंवा सद्गुरूंनी उत्तर सांगितलेत आणि म्हणून त्यांना अक्षय वाङ्मय म्हणतात. हे वाचल्यानंतर पैसे मिळतात का तर पैसे नाही मिळत, पण त्याच्यापेक्षा अवघड गोष्ट मिळते. काय गोष्ट मिळते की हे ग्रंथ वाचले की मनातली भीती निघून जाते. गीता अभ्यासल्यानंतर तुम्हाला खरं काय ते समजतं आणि गीता अभ्यासली, दासबोध अभ्यासला की मनातली भीती निघून गेली तर अवघडातल्या अवघड गोष्टी सोप्या होतात. नाहीतर भीती मनात असेल तर सोप्या गोष्टी पण अवघड होऊन जातात. म्हणून हे ग्रंथ अभ्यासावे, अंतःकरण पवित्र करून घ्यावं. आणि प्रश्न आणि उत्तर आहेत. गीता कशी भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारावा अर्जुनाने, तसंच उद्धव गीता उद्धवानी प्रश्न विचारले त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांना म्हणजे भागवत. आणि दासबोध कल्याण स्वामींनी प्रश्न केलेत समर्थांना. असे हे संवादात्मक सगळे ग्रंथ आहेत. तशी सत्यनारायणची कथा सुद्धा प्रश्न आणि उत्तर आहे. कोणाचे प्रश्न आहेत तर अत्यंत पवित्र ज्याचं अखंड नारायण नारायण जप आहे त्या नारद ऋषींनी प्रश्न विचारलेत भगवंतांना आणि स्वतः नारायण प्रभूंनी त्याची उत्तर दिलीत. असा हा संवाद आहे. म्हणून तो दिव्यात्मक आहे. म्हणून याला अक्षय वाङ्मय म्हणतात. हे पुजले जातात घरात देवघरात ग्रंथ. नवनाथ असो किंवा त्या ठिकाणी गुरुचरित्र असो, शिवलीलामृत असो, कित्येक ग्रंथ असे अनंत ग्रंथ आहेत आणि त्यांचं पारायण घरोघरीच असतं. वर्षाला ते वाचले जातात, पूजली जातात, रद्दीत टाकली जात नाहीत. पिढ्यानपिढ्या ते वाचले गेले जातात. आणि याचप्रमाणे सत्यनारायणची कथा पण कशी आहे तर संवादात्मक आहे. आता काय कथा आहे नारद ऋषींची ना. नारद ऋषी काय करतात वेगवेगळ्या लोकात फिरतात. नागलोक, यक्षलोक, गंधर्वलोक, राक्षसलोक फिरता फिरता नारद ऋषी कुठे आलेत पृथ्वीवर आलेत. पृथ्वीवर बघितलं म्हणजे नारदांचं सगळीकडे स्वागत. यक्ष पण स्वागत करतात, राक्षस सुद्धा त्यांचं स्वागत करतायत, सगळे त्यांचं स्वागत, नाग लोकात सुद्धा स्वागत आहे. आणि मग त्या ठिकाणी नारदांनी सगळीकडे नारदांचं स्वागत आहे. मग नारद पृथ्वीवर आले. पृथ्वीवर बघितलं त्यांना थोडं दुःख झालं. कारण का श्रीमंतातला श्रीमंत माणूस होता
तो पण दुःखी आहे, गरीबातला गरीब आहे तो पण दुःखी आहे, आणि त्या ठिकाणी आजारी आहे त्याला तर विचारू नका. प्रत्येकाला काय ना काहीतरी दुःख आहे. नारदांना तिथं बरं वाटलं नाही, मग नारद ऋषी तिथून कुठे गेले? वैकुंठ धामी गेले. तिथे थांबलेच नाही पृथ्वीवर. ते तिथं गेल्यानंतर त्या मनोहराचं दर्शन झालं, लांबून पळत गेले. जसे तुकाराम महाराज पंढरपूरला पोहोचले की कळस दिसला की तिथून ते थांबायचे नाही, पळायला लागायचे. आणि थांबायचे कुठं तुकाराम महाराज? पांडुरंगाच्या चरणाला मिठी मारल्याशिवाय थांबत नव्हते. तसेच नारद ऋषी, भगवंत नारायण तो वैकुंठ धाम दिसला, नारद ऋषी पळायला सुरुवात केली आणि थांबले भगवंताच्या समोर येऊन. नारदांना कोण अडवणार आहे? आणि मग बघतायत मन लावून देवाला, आणि त्या देवाला मन लावून बघण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी नारद असले म्हणून काय झालं, त्यांचं पण मन पूर्ण भरेना. कारण ह्या देवाचं इतकं मोठं रूप आहे, तर दिसणं शक्य आहे का? संपूर्ण अनंत कोटी ब्रह्मांड हा व्यापून उरलेला देव, म्हणजे एका तांब्यावर पाणी बसवावं आणि त्यात आणखी एक तांब्याभर पाणी ओतावं आणि ते बसवावं, एवढा ह्या परमेश्वर ब्रह्मांडात व्यापलेला आहे. म्हणून तो दिसणं शक्य आहे. आपल्याला एका वेळी आपलं गाव सुद्धा दिसत नाही. डोंगरावर गेलं, उंच ठिकाणी गेलं तरी आपलं अख्खं गाव पूर्ण बघता येत नाही आपल्याला. मग हा एवढा अनंत कोटी विश्व ब्रह्मांड व्यापलेला देव कसा दिसला आपल्याला? आणि मग त्या ठिकाणी नारदांना मात्र इतकं मन भरून आले, साष्टांग प्रणिपात केलाय, साष्टांग दंड घातलाय नारदांनी, आणि कृपावंत हा परमेश्वरा प्रार्थना केली. आणि त्या ठिकाणी भगवंत योग निद्रेत आसनावर बसलेत, आणि त्या ठिकाणी ओळखलं. आणि मग त्या ठिकाणी डोळे उघडले भगवंतांनी. बघतायत लाडका शिष्य, बसण्याची आज्ञा केली, घट्ट मिठी मारली, बसण्याची आज्ञा केली. नारद ऋषी भगवंतांच्या चरणाजवळ बसलेत. त्यांच्या जवळ समोर आसनावर कसे बसतील ते? त्यांच्या चरणाजवळ बसलेत मांडी घालून. आणि मग नारदांना प्रश्न केला, भगवंत तुझ्या मनात काय चाललंय? भगवंत तुमचं मन बघून, तुमचं रूप बघून इतका आनंद झालाय, माझं काय मन भरतच नाहीये देवा. किती वेळ झाला तुमच्याकडे बघतोय पण माझं मन भरत नाही. आणि मग नारदांना प्रश्न केला भगवंतांनी पुन्हा, तुझ्या मनात काय चाललंय खरं सांग. त्यावेळी मग भगवंत, नारद हुशार असतात, म्हणतात ना, भगवंता तुम्हाला मुंगीच्या पावलाचा आवाज येतो, मुंगीच्या मनात काय चाललंय तुम्हाला समजतं, आणि झाडाचं पान सुद्धा तुमच्या आज्ञेशिवाय हलत नाही. मग माझ्या मनात काय चाललंय तुम्हाला कसं माहित नाही? मग या ठिकाणी मी कधीच तुम्हाला खोटं बोलत नाही, पण तुम्ही प्रत्येकाची परीक्षा बघत, तशी माझी पण परीक्षा बघत असाल तर मी तुम्हाला खरं सांगितलंय प्रत्येक वेळी, आणि आता पण खरं सांगतो की आता मी पृथ्वीवर गेलो त्या ठिकाणी सगळे जीवात्मे दुःखी आहेत, त्यांचं दुःख कसं दूर होईल कृपा करून सांगा. त्यावेळी भगवंतांनी वचन दिलंय, नितांत श्रद्धा आणि प्रीती मनामध्ये धारण करून जो कोणी सत्यनारायणचं पूजन करेल त्याचं कोट कल्याण करेन. नारदांना इतका आनंद झाला, कशी पूजा करायची, काय काय असतं त्यात. तर त्या ठिकाणी सर्वांग सुंदर अशी पूजा ही नारदांना सांगितलं. आणि काय काय असतं, हेच नारायण आहे, नारायणच्या पुढे काय लावलंय? सत्य लावलंय. हा साधा सुद्धा सत्य आहे का? तर गणपती बाप्पा काय म्हणतात अथर्वशीर्षात? ऋतम वच्मी सत्यम वच्मी. म्हणजे एखाद्या वेळी तुम्ही खोटं जरी बोलला आणि 5-50 लोकांचं जर कल्याण होणार असेल तर ते सत्यनारायणचं सत्य आहे. म्हणजे तुमचा भाव निर्मळ पाहिजे, सगळ्यांचं कल्याण कसं होईल हा भाव मनात असणं म्हणजे सत्यनारायण आहे. सत्यनारायण काय म्हणतात? ज्या त्या गोष्टी ज्या त्यावेळी करा, आणि माईला जास्त चिटकून राहू नका. पुढं काय ह्याचा विचार करा. आणि सत्यनारायणची पूजा कशी आहे? तर सत्यनारायण काय म्हणतात की त्या ठिकाणी सूर्यनारायण कसं आहे ना तसंच आहे, ज्या त्यावेळी ज्या त्या गोष्टी घडल्या पाहिजेत. खरं कर्तव्य काय? आणि मग नारदांनी प्रश्न केला, कशी पूजा करायची, काय काय लागतं? एवढी मोठी यादी आहे, एवढी मोठी लिस्ट आहे, काय सांगायचं, काय काय गोष्टी आहेत. हळदी कुंकू गुलाल बुक्का आणि अक्षरा आहे, त्या ठिकाणी खडी साखर आहे, गुळ खोबरे आहे, सुपाऱ्या आहेत, आणि खारीक बदाम हळकुंड विड्याची पानं, मोठी यादी आहे ना. पण त्या 5 गोष्टी कुठल्या की ज्या असली की पूजा झाली? तर सगळ्यात महत्वाची पूजेमध्ये 5 गोष्टी कुठल्या आहेत? तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे भक्ती आणि प्रीती, जी कायम कुठेही अध्यात्माबद्दल बोला ते पहिल्यांदाच लागतं. भक्ती आणि प्रीती नसेल तर ती पूजा तुमची फलद्रूप होणार नाही. कारण भक्ती आणि प्रीतीशिवाय देव जागृतच होणार नाही. तुम्ही भक्तीने त्याला आळवलं, हाक मारली, स्मरण केलं, कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे मणिमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो
विजयते गोपाल चूडामणी. गोपाल कृष्ण महाराज की जय. हरये नमः. आणि भक्तीनं आळलेला देव तिथे प्रकट होणारच आणि तुमची इच्छा पूर्ण करणार. पूजेमधली दुसरी महत्वाची गोष्ट काय तर या ठिकाणी पंचतत्वाच्या सानिध्यात पूजा करायची आहे. म्हणजे पृथ्वीचं आसन आहे. म्हणजे आपण गंगेची पूजा करतो त्या ठिकाणी. गंगा सगळ्या नद्यांना आवाहन करतो, तुम्ही या ठिकाणी प्रकट व्हा, आमची पूजा पवित्र होऊ द्या, आमचं अंतःकरण पवित्र व्हा. गंगेचं पूजन केलं जातं. नंतर त्या ठिकाणी दिव्याची पूजा असती आणि अग्नितत्वाची पूजा येते. दिव्याची, तुपाचा दिवा, तेलाची समई, तिथं त्यांचं दोघांचं पूजन केलं जातं. आणि त्या ठिकाणी अग्नितत्व झालं. घंटी म्हणजे आकाश तत्वाचं पूजन आहे. घंटा देवता त्या ठिकाणी गरुड ध्वज आहे त्याच्यावर, किंवा नंदी ध्वज आहे, किंवा त्या ठिकाणी हनुमंत ध्वज आहे. तो ध्वज स्वरूप असलेला नाद ब्रह्मा घंटिका देवता त्यांची पूजा केली. आकाश तत्वाचं प्रतीक आहे ते. आणि पृथ्वीची, जमिनीची पूजा केली, पृथ्वीची, गंगेची पूजा केली, घंटीची पूजा केली. हवा आहे म्हणून माझे मंत्र तुमच्यापर्यंत ऐकू येत आहेत. हवा आहे म्हणून उदबत्तीचं धूर फिरतोय. आणि या ठिकाणी ह्या पंचतत्वात मंत्र विलीन होत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी हवेमुळे या वायुतत्वाची पूजा येते. आणि या पंचतत्वाच्या सानिध्यात पूजा का करतात? आमचं शरीर पंचतत्वापासून निर्माण झाले, आमचं शरीर पंचतत्वापासून निर्माण झाले आणि आमचे सगळ्यांचे कामधंदे सुद्धा ह्या पंचतत्वाशी संबंधित आहेत. म्हणून ह्या पंचतत्वाच्या सानिध्यात पूजा करतो. शरीर पंचतत्व एकत्र आणलेत सगळे आणि माणूस निर्माण केला देवानं, परमेश्वरानं, आणि फुंकर मारली त्यात, जीव टाकला त्यात, म्हणून आपण सगळे आहेत. आणि या ठिकाणी पंचतत्व म्हणजे जमीन नांगरतो शेतकरी, पृथ्वी तत्व झालं, पाऊस पडतो, त्या ठिकाणी जलतत्व झालं, सूर्याचा प्रकाश, आकाश तत्व, हवा खेळतीये, वायुतत्व, आणि या आकाश तत्वाखाली सगळ्या पंचतत्वाच्या सानिध्यात हे अन्न निर्माण होतं, आमचं पोट भरतं. आपले सगळ्यांचे कामधंदे सुद्धा बघा तुम्ही पंचतत्वाशी संबंधित आहेत. म्हणून हे महत्वाचं आहे, पंचतत्वाच्या सानिध्यात पूजा करतात. दुसरी महत्वाची गोष्ट, आणि त्या ठिकाणी म्हणजे इतकं महत्वाचं आहे ते, जास्त पण म्हणजे त्याला विपुल म्हणतात. विपुल म्हणजे विपुल म्हणजे काय तर जास्त पण नको, कमी पण नको, हे स्थिर पाहिजेत पंचतत्व. कारण का? कारण जास्त पाऊस पडला तर अख्खं गाव चिखलाखाली गेलं, कित्येक लोक गेले ते. आणि कमी पाऊस पडला, 8 दिवसात नळाला पाणी येईल, स्वयंपाक कसं करणार बायका, भांडी कसं धुणार, आंघोळ करायची, कामाला जायचे, सगळं अवघड होऊन बसेल, पाण्याशिवाय चालणार आहे का? जरा उन्हाळ्यात पृथ्वी जास्त सूर्याच्या जवळ गेली तर आपलं भस्म होऊन जाईल. आणि जरा जास्त लांब गेली पृथ्वी सूर्यापासून तर बर्फ होऊन जाईल. तळ हाताच्या फोडाप्रमाणे देवानं आपल्याला सांभाळलेलं आहे. तळ हाताचा फोड जसा असतो तसं आपल्याला देवानं सांभाळ केलेला आपला. म्हणून ह्या पंचतत्वाच्या सानिध्यात ही पूजा करतात. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जगातलं सगळं सोनं नाणं एक बाजूला आणि तुळशीचं एक पान एक बाजूला, म्हणजे भगवंतांचं तुला केलं, वजन केलं. एका पारड्यात भगवंत बसलेले आणि दुसऱ्या पारड्यात एक एक करून सगळं ब्रह्मांडातलं सोनं टाकलं तरी भगवंतांचं वजन जास्त. मग त्यावेळी तुळशीपत्र एक पान ठेवलं तर सोन्यावर, मग उलटं झालं, भगवंतांचं वजन कमी झालं आणि तुळशीपत्र आणि सोन्याचं वजन जास्त झालं. मग सगळं सोनं नाणं काढलं आणि फक्त तुळशीपत्र ठेवलं तर काय झालं? बरोबर झाली ही तुला. म्हणजे ही तुलसिका माता कशी आहे? भगवंतांच्या बरोबरीची आहे. आणि त्यांचं मग कसं पूजन करतात? सहस्त्रनाम किंवा अष्टोत्तर शतनाम, विष्णूंचं नाव घेतलं होतं. विश्वं विष्णू वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूतवृत भाव भूतात्मा भूत भावना, अशी इतकी सुंदर नाव घेऊन त्या ठिकाणी भगवंतांना पूजलं जातं. आणि मग त्यात सगळ्यात विश्वम, पहिलं नाव काय? विश्वम म्हणजे ब्रह्मांडात ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी हे पहिलं तुळशीपत्र. विष्णू म्हणजे अणुरेणूपेक्षा सूक्ष्मात सूक्ष्म कुठं असाल, हे त्या ठिकाणी दुसरं तुळशीपत्र. अशा प्रकारे हे तुळशीपत्र अर्पण केलं जातं. त्या ठिकाणी केळीचं खांब आहेत. केळीची खांब का लावलीत माहिती का? ती लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे, प्रत्यक्ष लक्ष्मी रूपिणी ती आहे. आणि मोठमोठ्या म्हणजे जिथं लग्नविवाह असेल किंवा मोठे समान यज्ञ यागादी कार्यक्रम असतात मोठे, त्या ठिकाणी केळीचं खांबच अख्खा वृक्षच काढून आणलेला होता, लावला तो. आणि त्याच्या मागचं ती लक्ष्मीचं रूप आहे. आणि म्हणून त्या केळींच्या खांबामध्ये त्यांना केळीच्या झाडाच्या ठिकाणी देवतांचा वास असतो. म्हणून ती केळीचे खांब त्या ठिकाणी विशेष लावले जातात की तिथे देवांचा वास असतो. म्हणून त्या ठिकाणी 4 केळीचे खांब लावले तर तिथं मध्यभागी भगवंतांचा वास आपोआप निर्माण होतो. म्हणजे भगवंतांना त्या ठिकाणी जागृत करण्यासाठी काय काय करावं असे प्रयत्न आहेत. म्हणजे गोमूत्र शिंपडतो, सगळी जागा गंगा जल आणतो, त्यानं सगळे पवित्र करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे असं ही शुद्धी मनाची, शरीराची, विचारांची जेवढी शुद्ध व्हायचंय आपल्याला ह्या जन्मात, काय व्हायचंय? पवित्र व्हायचंय, म्हणजे शुद्ध व्हायचंय, काया वाचा मन पवित्र व्हायचंय. आणि म्हणून हे सगळं पूजन चाललं ना. आणि
मग तिसरी गोष्ट झाली. चौथी गोष्ट काय, श्रीफळ अर्पण करतो आपण, नारळ. मग देव म्हणतात की, प्रश्न करतात तू कोण आहे. त्यावेळी देवाला आपण म्हणतो की मी कोण आहे माहित नाही. मग तुला काय माहिती आहे. तर देव म्हणतात तुला काय माहिती आहे. तर मला एवढंच माहिती आहे देवा की मी फक्त तुमचा आहे. मी माझा पण नाही, बाकीच्यांची लांब गोष्ट, मी फक्त तुमचा आहे. मग आता काय करू, मी तू माझा आहेस तर. मग आता असा आशीर्वाद द्या, कधीच कुणाचं मन दुखणार नाही, कधीच कुणाचं अमंगल होणार नाही, झालं तर सगळ्यांचं भरभरून कल्याण होईल, असा आशीर्वाद द्या देवा. आणि मग त्या ठिकाणी इतकं एक श्रीफळ हा साधा, पण तो एक अर्पण केल्यानंतर किती मोठा, हा मी तुमचं झालं देवा. आता चुकून सुद्धा कधीच कुणाचं अमंगल होणार नाही. भरभरून या जीवात्म्याच्या हातनं सगळ्या जीवांचं कल्याण होईल. आणि मी बघतानाच प्रत्येक जीवात मी काय करीन, संतांचं रूप आहे. संतांचं काय असतं, संत गाढव दिसला एकनाथ महाराजांना, गंगेची कावड पाण्याची मोकळी केली, समोर ठेवून दिली, गाढवाला पाणी पाजलं. म्हणजे त्या प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक मानवामध्ये नाही तर प्रत्येक प्राण्यामध्ये सुद्धा देव बघणंच ही संतांची परंपरा आहे, ही संतांची लक्षण आहे. संतांची उत्कृष्ट, संतांची खूण हीच आहे की प्रत्येक जीवामध्ये ज्यांना देव दिसतो तेच आहेत संत. आणि संतांचं अंतःकरण म्हणजे मातेचं अंतःकरण आहे. हरे नमः, हरे नमः. आणि मग त्या ठिकाणी पाचवी गोष्ट काय, तर पाचवी गोष्ट पूजेतली जी आहे ती आहे गोधूम चूर्ण. गोधूम चूर्ण म्हणजे गाईचं, गो म्हणजे गोमाता, गोधूम चूर्ण म्हणजे गाईच्या तुपापासून, गाईच्या तुपापासून केलेला हा प्रसाद, गाईचं दूध, तूप आणि यांचा केलेला प्रसाद जो आहे तो भगवंतांना इतका प्रिय आहे. कारण का, तर असं कथा आहे की बाबा यशोदा मैया काय करायची की भगवंतांना भात खायला घालायची, पण भात खात नव्हते, त्यांना आवडायचं नाही. मग भात पोटात जाणं महत्वाचं आहे. मग यशोदा मैया काय करायची की दुधाचे सगळे पदार्थ भगवंतांना आवडतात, सगळे पदार्थ. मग साईचं थर, त्याच्यावर शिजलेला भात, त्याच्यावर माव्याचं थर, त्याच्यावर शिजलेला भात, त्यावर तुपाचा थर, त्याच्यावर शिजलेला भात, त्याच्यावर लोण्याचं थर, त्यावर शिजलेला भात, त्याच्यावर असं करत करत दह्याचं थर, असं करत सगळे दुधाच्या पदार्थामध्ये ते तांदूळ, भात शिजवलेला भगवंतांना खायला घालायचे आणि भगवंत खायचे. मग तसंच पोटात तांदूळ पण जायचं. तसंच आपण करतो की रवा असतो, तो रवा काय करतो, तुपात भाजतो आणि त्यात दूध मिक्स करतो. दूध मिक्स केलं की भगवंत खाणार म्हणजे खाणारच. आणि त्यामध्ये केळी पण ठेवली जाते प्रसादात, तुळशी पत्र ठेवलं जातं पवित्रतेसाठी. कारण ते कुठलीही गोष्ट, तुळशी पत्र एखाद्या गोष्टीवर ठेवलं की ते अर्पण केलं, सोडून दिलं, त्याग केलं त्याचा, असं अर्पण केलं किंवा त्याग केला असं म्हणतात. त्याचा अर्थ आहे. शरीरावर तुळशीची माळ घालतात. हे शरीर आता माझं नाहीच आहे, भगवंत तुमचं आहे. तुळशीची माळ घातली, हे पांडुरंगाचं शरीर आहे. आता हे पांडुरंग ठरवेल काय करायचं ह्याच्याबरोबर, मी नाही ह्याचा मालक, अशी भावना असते. आणि या ठिकाणी केळी काय ठेवतात प्रसादात, तर एकदा विदुरांच्या घरी भगवान श्रीकृष्ण आले होते. तर भगवान श्रीकृष्ण इतके सगळ्यांचे जीव की प्राण लाडके, इतका आनंद त्यांच्या पत्नीला, विदुरांच्या पत्नीला इतका आनंद झाला, पळत गेली आणि स्वागत केलं देवाचं. आणि आता बसण्याचे आसन दिलं. आता काय करायचं, समोर केळी होती आणि मग भगवंतांना केळी दिली. तर काय केलं, केळी सोडून दिलं केळ आणि त्या ठिकाणी साल भगवंतांनी दिला आणि केळी हातात राहिली. मग आता भगवंतांनी ती कारण ती एवढा आनंद झाला तिला, विदुरांच्या पत्नीला, की तिला भानच राहिलं नाही, मी केळी द्यायचं सोडून साल दिलंय भगवंतांना. तिला लक्षातच नाही आलं आणि भगवंत ती साल खाणार तेवढ्या तिला जाग आली आणि मग पळत गेली, साल बाजूला काढली आणि केळी दिली हातात. भगवंतांना केळी खूप आवडायची म्हणून. आणि मग भगवंतांना विचारलं की तुम्ही असं का खात होता, म्हणजे साल दिला आणि तुम्ही ते का खात होता, तुम्ही सांगायचं ना मला. त्यावेळी भगवंत म्हणले की प्रेमानं तुम्ही मला केळी नाही साल जरी दिलं तरी सुद्धा मी खाणार, फक्त त्यात प्रीती पाहिजे, प्रेम पाहिजे. प्रेम नसेल तर मी केळी पण खाणार नाही. म्हणून त्याची आठवण म्हणून प्रसादात केळी असतच. केळी हा पूर्ण आहार सांगितलाय. दुधाला जसं दूध नाही म्हणायचं, दूध बाकीचं, म्हशीच्या दुधाला दूध म्हणतात, बकरीच्या दुधाला दूध म्हणतात, गाईच्या दुधाला अमृत म्हणतात. ते अमृत आहे, गीर गाईचं दूध. त्या ठिकाणी देशी गाईचं दूध जे आहे, आपल्या भारतीय वंशाच्या गायी आहेत त्यांचं दूध म्हणजे प्रत्यक्ष अमृत आहे. आणि त्याचा प्रसाद भगवंत खाणार म्हणजे खाणार. प्रसादाचं महात्म्य मग खूप मोठं सांगितलंय. आता सगळी तशी कथा सांगायचं म्हटल्यानंतर अजून 1.5-2 तास लागतील, पण त्यातलं जेवढं महत्वाचं इथं घेता येईल ना तेवढं आपण घेऊया, की त्याचं रहस्य काय आहेत ना, बारीक साईड जे रहस्य आहेत ना ते आपण उलगडायचा प्रयत्न करूया. कारण का कथा तर सगळ्यांनाच माहिती आहे ना. म्हणजे त्या ठिकाणी पहिली कथा आहे तर
त्या ठिकाणी भगवंतांनी रूप घेतलं ब्राह्मणाचं, त्या गरीब ब्राह्मणाला दर्शन दिलं. त्याच्यानंतर दुसरी कथा येते की एका लाकडे विकणाऱ्या मूळविकाची. तिसरी कथा उल्कामुख नावाच्या राजाची. त्याच्या पुढची कथा कुठली येते, त्याच्या पुढची जी कथा येते ती एक वाण्याची कथा येते. बरं, त्याची पुढं कथा आणखी दुसऱ्या चौथ्या अध्यायामध्ये येते की त्याचं जावय, मुलगी, सून, जावय, मुलगी आणि त्यांची कथा येते. त्याच्यानंतर शेवटच्या अध्यायामध्ये अंगध्वज नावाच्या राजाची. ही कथा ऐकतो आपण सगळे, त्यांना ती मला माहिती आहेत, पण ह्याची रहस्य काय आहेत ना ही थोडी आपण समजण्याचा प्रयत्न. सत्यनारायणची पूजा म्हणजे काय, तर सत्यनारायणची पूजा आपण काय इथं केली नाही. भगवंतांचं समोर दर्शन म्हणून एक ठेवलेला आहे फोटो, कारण त्यांचं नाम घ्यायचं म्हणून त्यांचं काहीतरी पाहिजे ना. भगवंतांचं दर्शनासाठी प्रयत्न केला आहे आणि भगवंतांचा आशीर्वाद घेऊनच या ठिकाणी बोलतोय. पण पूजा नाही मांडली, पण म्हणून आपण कथा पूर्ण नाही घ्यायची, पण रहस्य फक्त त्याचं काय भावार्थ आहे, त्याचा गुढार्थ काय आहे तो समजून घ्यायचा आहे. तसं तुम्ही मला खरं प्रश्न विचारले पाहिजे होते, पण आता मीच बोलतोय एकटा आणि तुम्ही सगळे ऐकता, त्यामुळे आता प्रश्न कसे विचारणार. मला प्रश्न विचारले ही सगळी लहान लहान मुलं. म्हणजे माझी कथा अशी कशी झाली त्याच्या मागचं कारण लहान मुलं. पूजेला गेलो की मग कोणतरी लहान मुलं हे काय असतं, ते काय असतं, ते कशासाठी, हे कशासाठी, काय काय मला प्रश्नांची उत्तर यायची नाही, पण मी नंतर मग ते शोधायचो आणि मग त्यांना पुढच्या वेळी गेलो की किंवा नंतर फोन करून त्यांना त्याचं ते उत्तर सांगायचो. एका मुलीनं मला प्रश्न विचारला, दिवा काला होता घरामध्ये. मला ते प्रश्न आला नाही तिथे कसे एकंदर. थोडंसं म्हटलं 5 मिनिटं मला जरा विचार करू दे. आणि मग विचारला की दिवा काय आहे, तर दिवा हा ज्ञानाचं प्रतीक आहे. दिवा हा कसलं तेजाचं प्रतीक आहे, ऊर्जेचं प्रतीक आहे. ज्योती कशी असती, नवरात्रीत 9 दिवस आपण देवीच्या नावानं ज्योत पेटवतो, तुपाची ज्योत. उजव्या साईडला ते तुपाची ज्योत आणि देवीच्या डाव्या साईडला तेलाची ज्योत असते. आणि त्या ठिकाणी ती अखंड ज्योत म्हणजे देवीचा वास आहे प्रत्यक्ष. तर त्या ठिकाणी उजेडात म्हणजे कुठलेही कर्म आहे ना उजेडात शुभ कर्म केले जातात. दिवसा चोऱ्या होत नाही, दिवसा फसवणूक होत नाही, दिवसा वाईट कर्म होत नाहीत. सगळे वाईट कर्म, चोऱ्या, जे काय खून माऱ्या जे काय वाईट आहे ते सगळं अंधार होतं रात्रीच्या वेळ होतं. आणि हा दिवा जर रात्री घरात एक चालू असेल तर आपल्या बुद्धीला प्रकाश देतो तो की वाईट कर्म करू नये, वाईट कर्म चालणार नाहीत. तो प्रकाशाच्या एका ज्योतीमुळं बुद्धी दिवसा जशी सद्बुद्धी असते तशी रात्री पण सद्बुद्धी राहते. कारण रात्र झाली की अंधार पडला की बुद्धी पालटती, राक्षसी म्हणतात त्याला, त्यामुळं आसुरी म्हणतात. आणि मग त्यामुळं प्रकाशाचं महात्म्य काय आहे की प्रकाशाचा दिवा एक घरात असला की घरात त्या राहणाऱ्या सगळ्यांचं त्या ठिकाणी थोडीशी छोटीशी ज्योत आहे, पण सद्विचार, सद्बुद्धी अखंड ठेवती. ज्ञानाचा प्रकाश आहे हा, सत्कर्माचा प्रकाश आहे हा. आणि उजेडाशिवाय काय आहे, सूर्यनारायणच आहे ना. आणि त्या ठिकाणी मग या ठिकाणी आपलं पुढचं काय तर प्रसादाचं महात्म्यावर आलतो आपण मगाशी. तर प्रसादाचं महात्म्य कसं आहे, तर त्याची कथा कशी सांगता येईल. प्रसादाचं महात्म्य काय, तर प्रसाद म्हणजे काय असतो. प्रसाद हा सगळ्यांसाठी नसतो, प्रसाद हा अगदी खऱ्या भक्तांसाठी असतो. अत्यंत दुर्लभ, खूप खूप महत्त्व जास्त ह्या प्रसादाचंच आहे. प्रसादाचं महात्म्य सगळ्यात मोठं आहे या ठिकाणी. आपण जर कोणाला सांगितलं आमच्या घरी येता का, कुठलाही कार्यक्रम आहे सांगा, नाही येणार. पण सत्यनारायण पूजा किंवा दैवी कुठला अनुष्ठान आहे तो लोक नाही म्हणत नाही, येतात, प्रसादासाठी येतातच. कारण प्रसाद मिळणं ही शुभ लक्षण आहे, भाग्याची लक्षण आहे. प्रसाद खाल्ल्यानं काय होतं, जन्मोजन्माचं पाप धुवून जातं. प्रसाद खाल्ल्यानं काय होतं, प्रसाद खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी सद्बुद्धी प्राप्त होती. प्रसाद खाल्ल्यानं सगळ्या प्रकारचं आरोग्य प्राप्त होतं. प्रसाद खाल्ल्यानं पुढची पिढी जन्माला येते, सोन्याची पुढची पिढी जन्माला येते, गुणवान. म्हणून प्रसादाला कधी नाही म्हणू नये. प्रसाद हा खऱ्या भक्तांसाठी असतो. काय कथा आहे प्रसादाची, कथा काय सांगता येईल तर भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण गोकुळात राहायचे, काय काय काम असायचं त्यांचं, दिवसभर गायी घ्यायच्या, जंगलात घेऊन जायचं, संध्याकाळी गायी घेऊन परत घरी यायचं. त्यांचे मित्र होते, सवंगडी होते. साधे सुधे होते का, सवंगडी कसे होते त्यांचे, तर ते सवंगडी अत्यंत लाडके होते. लाडके का, तर त्यांचं असं वैशिष्ट्य होतं की विष्णूंचं तप केलं. त्याचे जे भगवंतांचे जे लंगड्या, बोबड्या, पांगळ्या, हे जे सगळे सवंगड होते, अगदी जीवलग मित्र होते सगळे भगवंतांचे. तर ते कोण होते, तर पूर्वीच्या काळी त्यांनी काय केलं, मागच्या जन्मी अनेक खूप पूर्वी त्यांनी काय केलं, मनुष्यजन्म त्यांना प्राप्त झाला आणि तप केलं त्यांनी, कुणाचं, विष्णूंचं. आणि त्यांना त्या काळात विष्णू प्रसन्न झाले त्या तपामुळं. आणि त्या सगळ्यांनी त्यावेळी देव प्रसन्न झाले, म्हणलं देव म्हणले काय पाहिजे सांगा. त्यावेळी भगवंतांना ते म्हणले की आम्हाला तुमच्याबरोबर राहायचंय. मग त्या सगळ्यांची इच्छा, ज्यांनी ज्यांना भगवंताबरोबर राहायचंय त्या सगळ्यांची इच्छा या कृष्ण अवतारात
पूर्णावतार आहे हा, विशेष आहे. आणि म्हणून ह्या विशेष अवतारामध्ये सगळ्यात खरंच सुंदर अवतार आहे. आणि ह्या अवतारामध्ये सगळ्यांची इच्छा पूर्ण करून टाकल्या. त्यांची जी सवंगडी आहेत ते जन्मोजन्मांची भक्ती केलेले भक्त आहेत आणि त्यांच्याबरोबर भगवंत राहिलेत. त्यांनी मागणं मागितलंय म्हणून त्यांनी त्यांची इच्छा, म्हणून ते विशेष भाग्यवान आहेत. किती भाग्यवान असतील ते ना, भगवंतावर राहायला मिळालं त्यांना. आणि मग भगवंतावर काय जायचं, जंगलात जायचं. सगळे गरीब होते, कोणाकडे 5 गायी 10 गायी, जास्तीत जास्त 25 गायी, पण भगवंताकडं 1000 गायी होत्या, सहस्त्र गायी होत्या. आणि भगवंतांच्या बरोबर मागून यायच्या. बासरीचा नाद ऐकून बरोबर गायी त्यांच्या मागणं यायच्या, बरोबर चालत चालत. आणि त्या ठिकाणी गेले की खेळ चालायचे त्यांचे. गायींकडे लक्ष असायचंच, पण खेळ चालायचे. मैदान असलं आणि सवंगडे असले की त्यांचे खेळ सुरू. मग आज काय खेळ, तर अनेक प्रकारचे खेळ चालायचे भगवंतांचे त्या ठिकाणी. खूप खूप खेळ चालायचे. आणि मग दुपार झाली, भूक लागली की काय करायचं, मग सगळेजणच भगवंत म्हणायचे का आणले का, सगळे शिदोरी आणायचे ना, जाताना घेऊन जायचं काहीतरी, दुपारी भूक लागते खायला. मग कोणी भाकरी आणलं असतं, कोणी भात आणलं असतं, कोणी दही आणलं असतं. पण भगवंतांची जी शिदोरी होती त्यात 5 गोड पदार्थ असायचे रोज रोज. पण भगवंत कधी म्हणले नाही की हे माझे गोड पदार्थ आहेत, मी एकटा खाणार. नाही नाही, सगळ्यांना म्हणायचे का आणले, केळीच्या पानावर सगळे एकत्र करायचे आणि त्याचा काला करायचे. आणि भगवंत काय म्हणायचे, या आता, सगळ्यांना घास भरवायचे. आणि नंतर म्हणायचे आता तुम्ही मला भरवा. म्हणजे सगळे भक्त भगवंतांना प्रत्यक्ष घास भरवतात. आणि उलट होतं इथं, आपण पूजा केली की पहिला देवाला नैवेद्य दाखवतो आणि नंतर मग आपण सगळे खातो. इथं काय आहे की पहिल्यांदा भगवंत भक्तांना घास भरवत आहेत आणि नंतर मग म्हणतात की तुम्ही मला भरवा. न भूतो न भविष्यते असा सोहळा असं कधीच कुणाला बघायला मिळणार नाही. इतकं सुंदर ते होतं ना. आणि मग आकाशातले देव जे होते, आकाशातले जे स्वर्गातले देव आहेत, ते काय म्हणाले, त्यांनी बघितलं हे सगळं की आपण देव असून त्या परमेश्वराचा स्पर्श झालेला एक कण आपल्याला खायला मिळाला नाही. आणि हे माणसं आहेत आणि ह्यांना माणसांना भगवंत स्वतःच्या हातानं घास भरत आहेत. असं कसं काय, ते आपल्याला खायला मिळालंच पाहिजे, कारण त्याला परब्रह्म परमात्म्याचं त्याला स्पर्श झाले, त्या स्वयंपाकाला, अन्नाला. ते अन्नपूर्णेचं अन्न झाले, प्रत्यक्ष अमृतापेक्षा श्रेष्ठ झाले ते खाल्ल्यानं आपल्याला माणूस पण काय, देव पण नको, परमेश्वरात आपण मिसळून जाऊ, एवढं महात्म्य आहे त्याचं. भगवंतांचा स्पर्श झालाय प्रत्यक्ष. आणि मग ते अमृत, आपल्याला अमृत सुद्धा समोर फिका आहे आणि ते आपल्याला मिळालंच पाहिजे. मग देव कुठलंही रूप घ्यायचे. मग काय केलं, यमुनेच्या पाण्यात लपून बसले देव. यमुनेच्या पाण्यात कसे लपून बसले, माशाचं रूप घेऊन. आणि मग आता सगळ्यांचं खाऊन झाल्यावर काय करणार, हात कुठं धुणार, त्या पाण्यात हात धुणार. मग खरकट पाण्यात उतरलं, त्याचा कण जरी खायला मिळाला माशाच्या रूपात त्या देवांना, तरी त्यांचं कल्याण होऊन जाईल. त्यांना देव नाही, परमेश्वरात मिसळून जातील ते. एवढं महात्म्य त्याचं ना. मग त्या ठिकाणी सगळ्यांचं खाऊन झालं. भगवंत काय म्हणले, आता कोणीही हात धुवायचे नाही, इथंच हात झटका. का, खरा प्रसाद फक्त खऱ्या भक्तांसाठी, देवांना सुद्धा इथं प्रसाद दुर्लभ झालेला आहे. आणि म्हणून प्रसादाला कधी नाही म्हणू नये. प्रसाद हा सगळ्यांना मिळत नाही.